This is something we can fight. You just need a brighter day. नमस्कार मित्रांनो, कसं काय? आज पुन्हा आपण ब्लोअरने फवारा मारणं चालू केलेलं आहे. आता जस्ट चालू केलेलं आहे. केव्हांचा पाऊस वगैरे होता, वातावरण खराब होतं. 3 दिवसापासून डिले होत होता पावसामुळं. बाकी आता थोडं वातावरण क्लिअर आहे. माती बघू शकता तुम्ही. अजून पण माती एवढी म्हणजे क्लिअर नाही झालेली, म्हणजे वाफ नाही झाली शेताची अजून. पाय फसत आहे थोडे, पण एवढं बरं आहे की ट्रॅक्टर 4x4 असल्यामुळं प्रॉब्लेम नाही येते. काल चालू केलं होतं, सॉरी परवा पण चालू केलं होतं स्प्रे, बट परवा ट्रॅक्टर फसलं होतं. मी तुम्हाला सांगत होतो की परवा पण स्प्रे चालू केला होता, बट परवा काय झालं, आदल्या दिवशी पाऊस पडून गेला होता खूप, आणि आम्हाला आयडिया नव्हती कारण रिसेंटली ब्लोअर घेतला आहे. सो या शेतात चालवायची आयडिया नव्हती. सो ट्रॅक्टरनं फसून गेला होता. आता कसा क्लिअर चालतो आहे. आता तर 2 व्हील ड्राईव्हलाच आहे, म्हणजे 4x4 लावलेली नाही आहे, तरी बी काही प्रॉब्लेम नाही. भाई त्या दिवशी तर 4x4 लावला तरी बी इतका प्रॉब्लेम. मी क्लिप आहेत माझ्याकडे, मी टाकतो तुम्हाला बघ. तुम्ही आता हे बघा, गाईज आता काय झालं ना, इकडे जास्त नरम शेती. सो आता इकडे ट्रॅक्टर फसायला लागलं थोडं. सो आता त्याला 4x4 मध्ये एंगेज करावं लागेल. नाही तर काय होतं, जर 2 व्हीलमध्ये चालवलं ना तर मागच्या चाकांमध्ये माती जमवून जाते. मला लागतोय दम. आपण काकांना सांगू की 4x4 एंगेज करा. तो गेअर आहे ना, हा मागं करून घ्या आता 4x4 म्हणा. चाल द्या आता. फसत होता का थोडं फार, आता काहीच 4x4 एंगेज चालू. You just need a brighter day. You need somebody by your side. रेट जास्त येत आहे काका. Baby, look no further inside here. जागावर आहे. गाईस फायनली नवीन टाकी भरून आणली. ही आता 3री टाकी फवारा चालू झाल्यापासून. मस्त असं ऊन पडलं कडक एकदम. थोडं वातावरण मस्त वाटते. आमचे पप्पा इंस्ट्रक्शन देताना काकांना.
गाइस फाइनली फिनिश फिनिश फिनिश. दहा लिटर आहे त्याच्यात अजून. बाई पुरं फिनिश झालं. डन विथ टुडेज वर्क गाइस. लेट्स गो होम. बड़ी बात